आर्थिक वगैरे सर्व जबाबदारी ज्या ज्या आयोजकांनी आज पार पाडली त्या सर्वांचं या ठिकाणी मी नवजी शक्ती सेनेच्या वतीने मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आपल्या सर्वांनाही या ठिकाणी जरा थोडस आपण हात मोकळे करूया, कारण आपल्या घरचं एखादं धार्मिक कार्य असेल, कौटुंबिक कार्य असेल, अशा पद्धतीने अगदी पत्रिका देण्यापासून म्हणजे निरोप देण्यापासून ते पाहुणे या ठिकाणी येईपर्यंत पाहुणे या ठिकाणी व्यवस्थितपणे राहिले पाहिजे। त्यांच्या नाश्ता चहा पाण्यापासून ते जेवणापर्यंत सर्व व्यवस्था त्या आयोजकांनी केली, त्याबद्दल आपण सर्वजण जरा हात मोकळे करून जोरदार त्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करूया। पुन्हा एकदा धन्यवाद। अनेक पदाधिकारी जवळजवळ हजार किलोमीटर अंतरावरून या ठिकाणी आजच्या या महाबैठकीसाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। कैलास भाऊंनी या ठिकाणी राज्य कार्यकारिणीच्या बैठकीतील सर्व झालेले निर्णय आपल्या समोर या ठिकाणी विशद केलेले आहेत। येत्या 2 दिवसामध्ये महाराष्ट्र राज्यातल्या या पुण्यनगरीमध्ये मातंग समाजाचं राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय अधिवेशन या ठिकाणी घेण्याचा निर्णय झालेला आहे। या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून या राज्याचे लोकप्रिय धडाकेबाज मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांना देखील या कार्यक्रमाला बोलवण्याचा ठराव या ठिकाणी मंजूर झालेला आहे। जवळजवळ या अधिवेशनाकरता जी पूर्व परवानगी लागते ती पूर्व परवानगी जवळजवळ अंतिम टप्प्यामध्ये आहे। उद्यापर्यंत आदरणीय मुख्यमंत्र्यांचं पत्र आपल्याला येणार आहे आणि येत्या 2 दिवसामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांना या राज्याला सर्व समाज बांधव आणि भगिनींना या ऐतिहासिक आणि क्रांतिकारी अधिवेशनाची तारीख कळणार आहे। त्याच्यानंतर मात्र या ठिकाणी आपल्या सर्वांना भाऊंनी सांगितलेलं आहे, राज्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते विविध अगदी तालुकापासून ते राज्य स्तरापर्यंत काम करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या अधिवेशनापर्यंत कशा पद्धतीने काम करायचं या संदर्भात देखील या ठिकाणी चर्चा झालेली आहे। कैलास भाऊंनी त्या पद्धतीचे आदेश राज्य कार्यकारिणीला या ठिकाणी दिलेले आहेत। येत्या 2 दिवसामध्ये तारीख फायनल झाल्यानंतर या ठिकाणी या अधिवेशनाची संपूर्ण रूपरेषा ही आपल्या समोर येणार आहे। संपूर्ण राज्यभरामध्ये लवजी शक्ती सेनेचा एखाद्या शाखेचा पदाधिकारी ते राज्याचा या देशाचा या राज्याचा अध्यक्ष इथपर्यंतची सर्व पदाधिकारी या ठिकाणी आपल्या प्रचाराचे दौरे संपूर्ण राज्यामध्ये करणार आहे। प्रत्येक पदाधिकारी आपला अगदी शेवटच्या आपल्या समाज बांधव आणि भगिनीपर्यंत या प्रचाराच्या माध्यमातून पोहोचणार आहे। तुम्हाला आम्हाला या सर्व अधिवेशनाच्या संदर्भामध्ये आपल्याला जागरूक राहून तन मन धनाने या ठिकाणी योगदान द्यावं लागणार आहे। माझी तमाम या ठिकाणी उपस्थित असलेल्या आणि राज्यातल्या सर्व समाज बांधव भगिनींना आणि पदाधिकाऱ्यांना देखील कळकळीची विनंती आहे की अनेक वर्षांच्या विखंडानंतर विलंबानंतर जवळजवळ 30 ते 40 वर्षापूर्वी मातंग समाजाचं राज्यस्तरीय अधिवेशन झालं होतं। त्याच्यानंतर मात्र अधिवेशन झालं नाही। आम्ही पाहतो अनेक छोट्या मोठ्या आपले समाज बांधव असतील त्यांची अधिवेशन, राज्यस्तरीय अधिवेशन, राष्ट्रीय अधिवेशन आम्ही पाहतो, मात्र गेल्या 30 ते 40 वर्षामध्ये मातंग समाजाचं राज्यस्तरीय अधिवेशन झालं नाही। आणि मग त्या अनुषंगाने आजची बैठक होती, मात्र बैठकीमध्ये अनेक राज्याच्या पदाधिकाऱ्यांनी आणि आदरणीय कैलास भाऊ यांनी या ठिकाणी सूचना केली की आपण राज्यस्तरीय अधिवेशनाची या ठिकाणी बैठक घेत असताना आज राज्यातल्या देशातल्या 7 राज्यामध्ये लवजी शक्ती सेनेचं काम थोड्या प्रमाणामध्ये चालू आहे आणि देशातल्या 16 राज्यामध्ये आपला मातंग समाज असताना आपण केवळ राज्यस्तरीय अधिवेशन का घ्यायचं, तर आपण घ्यायचं जर असेल
तर देश पातळीवरचं राष्ट्रीय अधिवेशन आपण या ठिकाणी घ्यावं असं त्यांनी ठराव दिला. निश्चित त्या सर्व राज्याच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी संमती दिलेली आहे. एक प्रोग्राम ठरलेला आहे. या ठिकाणी प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या ठरलेल्या आहेत. मग आर्थिक पासून ते प्रचारापर्यंतच्या जबाबदाऱ्या या बैठकीमध्ये फायनल अंतिम झालेल्या आहेत. येत्या 2 दिवसामध्ये या ठिकाणी या संदर्भातील सर्व माहिती आपल्याला सोशल मीडियावरती मिळणार आहे. माझी तमाम सगळ्या पदाधिकाऱ्यांना, समाज बांधव आणि भगिनींना विनंती आहे. लोकसभा झाली, विधानसभा झाली, लवजी शक्ती सेना घटक पक्ष म्हणून या ठिकाणी आपण एक आपली नवीन ओळख या राज्याला नव्हे तर देशाला या ठिकाणी करून दिलेली आहे. मगाशी भाऊंनी उल्लेख केल्याप्रमाणे या देशातला पहिला पंतप्रधान, पहिले प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब, ज्यांनी या देशाच्या आणि तुमच्या माझ्या बापाचं नाव पहिल्यांदा या ठिकाणी या पुण्यामध्ये घेतलं. या ठिकाणी खऱ्या अर्थाने या देशामध्ये आजवर झालेल्या पंतप्रधानांनी कोणीही आजवर लवजी वस्त्राचा उल्लेख केला नव्हता. मात्र आदरणीय मोदी साहेब यांनी या ठिकाणी लवजी बाबांची मूर्ती स्वीकारून 12 तारखेला या ठिकाणी त्यांचा उल्लेख करून 14 नोव्हेंबरला त्यांनी मुंबईच्या शिवाजी पार्कवरून त्या ठिकाणी त्यांनी लवजी बाबांना अभिवादन केलेलं आहे. एक ऐतिहासिक घटना आहे. लवजी शक्ती सेनेचा जन्म झाल्यापासून अनेक काम, मग ती आंदोलन असतील, पदयात्रा असतील, लोटगण असेल, बाईक रॅली असेल, अगदी मारखाना असेल किंवा काही करणं असेल, लवजी शक्ती सेनेने आजवरचे या चळवळीचे रेकॉर्ड ब्रेक केलेले आहे. 27 डिसेंबर 2021 ची तारीख या देशाने पाहिलं नसेल असं आंदोलन या लवजी शक्ती सेनेने या राज्याच्या आणि या देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये मुंबईच्या मंत्रालयामध्ये पूर्ण नग्न या मंत्रालयामध्ये शिरून आंदोलन केलं. जे देशामध्ये अजून कोणी पूर्ण नग्न आंदोलन केलं नाही ते या लवजी शक्ती सेनेने केलेलं आहे. अनेक रेकॉर्ड आपण ब्रेक केलेले आहेत. पहिल्यांदाच मातंग समाजाची एखादी संघटना या देशातल्या मोठ्या राष्ट्रीय पक्षाच्या सोबत जाण्याचं रेकॉर्ड सुद्धा याच लवजी शक्ती सेनेने पहिल्यांदा केलेला आहे. अशी अनेक रेकॉर्ड या लवजी शक्ती सेनेने केलेले आहे. मग त्या पदयात्रा असतील, पदयात्रा अनेक पाहिल्या असतील, मात्र 15, 20, 25 किलोमीटरच्या पदयात्रा तुम्ही आम्ही पाहिल्या. अनेक नेत्याने, अनेक पक्षांनी त्या केल्या. मात्र या लवजी शक्ती सेनेची पदयात्रा कमीत कमी 42 ते जास्तीत जास्त 62 दिवस एका दिवसाला चालण्याचे रेकॉर्ड देखील या संघटनेने केलेला आहे. 43 डिग्री सेल्सिअस मध्ये तपत्या उन्हामध्ये डांबराच्या रस्त्यावरती 43 डिग्री सेल्सिअस मध्ये कडक उन्हाळ्यामध्ये उघड्या अंगाने लोटांगण घेणारी ही संघटना, अनेक रेकॉर्ड ब्रेक आजपर्यंत करत आलेली ही संघटना 25 म्हणजे येत्या 2 दिवसामध्ये एक ऐतिहासिक आणि रेकॉर्ड ब्रेक अशा अधिवेशनाची घोषणा या ठिकाणी करणार आहे. निश्चित हे अधिवेशन देखील एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी असं अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनासाठी केंद्रीय मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, अनेक स्तरातील आणि इतरही राज्यातील मातंग समाजाचे आमदार असतील, खासदार असतील, आपल्या शेजारच्या राज्यातले आपले मातंग समाजाचे मंत्री असतील, त्यांना देखील आपण या अधिवेशनासाठी आमंत्रित करणार आहोत. एक भव्य दिव्य अशा स्वरूपाचं हे अधिवेशन आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. बांधवांनो, हे लक्षात असू द्या, ही जबाबदारी तुमची आमची प्रत्येकाची आहे. अधिवेशन होतात, अनेक समाजाचे होतात. या अधिवेशनाच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक गोष्टी या राज्यातल्या किंवा देशाच्या समाजाला त्या ठिकाणी द्यायच्या असतात. ही अधिवेशन होत असताना या अधिवेशनाच्या माध्यमातून आपल्या अडीअडचणी आपण या ठिकाणी सरकारसमोर मांडायच्या असतात आणि पुढे या समाजाची वाटचाल कशा स्वरूपाने होईल यासाठी हे अधिवेशन होत असतात. अनेक गोष्टी या अधिवेशनाच्या माध्यमातून आपल्याला साध्य करायच्या. मात्र अगदी छोटीशी गोष्ट या ठिकाणी सांगतो की आज आपल्या समाजामध्ये अनेक प्रथा परंपरा आहेत. अनेक देवी देवतांच्या किंवा साधू संतांचे आपण पूजन करतो, बऱ्याचशा गोष्टी करत असताना अनेक गोष्टीमध्ये आपल्यामध्ये या ठिकाणी विविधता आहे. अगदी जन्माला आलेल्या मुलापासून त्याचं नामकरण, त्याचं वारसा कसं करायचं, त्याच्या पद्धतीपासून ते अगदी मरेपर्यंत आमच्यामध्ये एक सिस्टीम नाहीये. ती एक सिस्टीम आमच्यामध्ये आली पाहिजे की या ठिकाणी पुण्यामध्ये एखादा बाळ जन्माला आलं
तर कितव्या दिवशी त्याचं बारसं किंवा नामकरण करायचं. विदर्भ असेल, मराठवाडा असेल, खानदेश असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल, मुंबई प्रदेश असेल, या प्रत्येक ठिकाणी आमची एकसारखी सिस्टीम असली पाहिजे. आमची लग्नाची एकसारखी सिस्टीम असली पाहिजे. त्याची अक्षता म्हणण्याची एकसारखी सिस्टीम असली पाहिजे. लग्न जुळवल्यापासून ते अगदी अंत्यविधीपर्यंतची आमची एक सिस्टीम असली पाहिजे. अनेक ठिकाणी आमच्यामध्ये अगदी तालुक्यामध्ये फरक आहे, बदल आहे. ही सिस्टीम लावण्यासाठी हे अधिवेशन गरजेचं आहे. अनेक गोष्टीची या ठिकाणी आपल्या समाजाला जाणीव करून देणं, माहिती करून देणं आणि या समाजाच्या प्रश्नाची जाणीव करून देणं, यासाठीच हे अधिवेशन आपल्याला महत्वाचं असतं. त्या अधिवेशनाच्या अनुषंगाने अनेक गोष्टी या ठिकाणी होणार आहेत. मात्र या गोष्टी बरोबर सगळ्यात महत्वाची एक गोष्ट होणार आहे, या ठिकाणी अनेक लवजी शक्ती सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा कस लागणार आहे. आजपर्यंत लवजी शक्ती सेनेच्या आपण सर्वांनी प्रचंड योगदान दिलेलं आहे. आपल्या योगदानातून आज अनेक प्रश्न हे मातंग समाजाच्या निकाली लागलेले आहेत, मार्गी लागलेले आहेत. निश्चित हे काय होत असताना आपण आतापर्यंत तन मन धनाने काम केलेलंच आहे. लोकसभा झाली, या लोकसभेला प्रचंड मेहनत, अगदी शेवटच्या गडचिरोली पासून त्या मुंबईपर्यंत माझ्या लवजी शक्ती सेनेच्या परिवारातील प्रत्येक पदाधिकारी, माझी भगिनी या ठिकाणी प्रचंड तिने मेहनत आणि या ठिकाणी कष्ट माझ्या बांधवांनी घेतलेले आहेत. या ठिकाणी लोकसभेची आम्ही जबाबदारी समर्थपणे पार पाडली. निश्चित या ठिकाणच्या पक्षांनी देखील आणि या ठिकाणच्या वक्त्यांनी देखील लवजी शक्ती सेनेचा अगदी आदराने प्रत्येक सभेमध्ये उल्लेख केलेला आहे. अगदी सन्मानाने ही टोपी आणि स्कार्फ गळ्यामध्ये घातलेला आहे. लोकसभेला हे चित्र तुम्ही आम्ही पाहिलेलं आहे. मग ते राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, प्रत्येकाने या ठिकाणी आमचा देखील सन्मान केलेला आहे. निश्चित त्याच्यानंतर विधानसभा आली. विधानसभेला देखील प्रत्येक पदाधिकारी पूर्ण प्रामाणिकपणे आणि ताकदीने या ठिकाणी आपला ठसा उमटवलेला आहे. निश्चित या ठिकाणी जे पक्ष सत्तेवर आलेला, जे या ठिकाणी सरकारमध्ये आहे, त्या सरकारमध्ये आणि या राज्याला फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावरती त्या खुर्चीवरती बसवण्यामध्ये तुमचा, माझा, माझ्या लौसैनिकाला प्रत्येकाचा या ठिकाणी वाटा आहे. आज आम्ही केंद्रामध्ये सरकार बसवण्यामध्ये तुमचा आमचा या ठिकाणी हातभार लागलेला आहे. राज्यातलं सरकार बसवण्यामध्ये तुमचा आमचा या ठिकाणी हातभार लागलेला आहे. निश्चित लोकसभेला माझे पदाधिकारी या ठिकाणी राबलेले आहेत. विधानसभेला देखील माझ्या पदाधिकारी या ठिकाणी कष्ट घेतलेला आहे. थोडं बहुत काही असेल, मात्र कष्ट या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याची झलक मात्र या सगळ्या पक्षांना या ठिकाणी जाणीव आहे, त्यांना माहिती आहे. निश्चित आजपर्यंत कष्ट घेतलेला आहे आणि मी या ठिकाणी या संघटनेमध्ये काम करत असताना आणि सुरुवात करत असताना शपथ घेतलेली आहे की मला बरेपर्यंत आमदारकी, खासदारकी, महामंडळ, मंत्रिपद कुठल्या कमिटीवर बसायचं नाही. मात्र माझ्या लवजी शक्ती सेना परिवारातला प्रत्येक पदाधिकारी, माझी भगिनी असेल, बांधव असेल, तो मात्र या ठिकाणी सत्तेमध्ये गेला पाहिजे, हे मात्र स्वप्न आम्ही पाहिजे. निश्चित मी उपाशी राहणार आहे, मात्र माझ्या परिवाराला या ठिकाणी मी उपाशी ठेवणार नाही. निश्चित आम्ही लोकसभेला इतरांना मोठं केलं, विधानसभेला इतरांना मोठं केलं, मात्र याच्या पुढचा टप्पा मात्र तो माझ्या लवजी शक्ती सेना परिवारातल्या पदाधिकाऱ्याचा असणार आहे. भाऊंनी मगाशी घोषित केलं की या ठिकाणी आजपर्यंत आम्ही इतरांना निवडून दिलं, आता मात्र माझ्या लवजी शक्ती सेना परिवारातला पदाधिकारी हा जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समिती आणि महानगरपालिकेमध्ये जाऊन बसला पाहिजे. त्यासाठी आता इथून पुढे आपल्याला काम करायचं बांधव, इथून पुढे त्यासाठी काम करायचं. आपण जागा घेतल्या नाही, मात्र निश्चित आता येणाऱ्या निवडणुकामध्ये आता फेब्रुवारी नंतर त्याची या ठिकाणी सुरुवात होईल. या ठिकाणी अनेक ठिकाणी प्रभाग रचना, वॉर्ड रचना सुरुवात झालेली. निश्चित येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये इथल्या 27 जिल्हा परिषदा, 27 महानगरपालिका, जवळजवळ 200च्या वर नगरपालिका, पंचायत समिती याच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. म्हणजे मिनी विधानसभा आता जाहीर होणार आहे आणि या ठिकाणी मात्र आपल्या प्रत्येकातले आपले पदाधिकारी त्या ठिकाणी गेले पाहिजे. संधी प्रत्येकाला, आपण महायुतीमध्ये आहोत, घटक पक्ष आहे आणि या ठिकाणी महायुतीचं तिकीट आपल्याला या ठिकाणी भविष्यामध्ये घ्यायचे. माझ्या परिवारातला प्रत्येक पदाधिकारी या ठिकाणी गेला पाहिजे, सत्तेमध्ये गेला पाहिजे. या दृष्टिकोनातून आपल्याला काम करत असताना अधिवेशन हे तुमच्या आमच्यासाठी चॅलेंजिंग असणार आहे, एक चॅलेंज आपल्यासाठी असणार आहे. माझी एक विनंती असणार आहे, जो जो या ठिकाणी सटल, आता आपल्याला कमिट्या सुद्धा मिळणार आहे. या ठिकाणी जिल्हास्तरीय असेल, राज्यस्तरीय असेल, केंद्रातले सुद्धा असतील, कमिट्या सुद्धा आता परिवाराला मिळणार आहे. माझ्या आपल्या या परिवारातला पदाधिकारी आता केंद्रातल्या कमिटीमध्ये सुद्धा असेल.
आता हे सत्ता या ठिकाणी आलेले यांचा कारभार सुरू झालाय, अजून पालकमंत्री वगैरे डिक्लेअर झालेले नाही. निश्चित या ठिकाणी हे सरकार आपल्या बाबत खूप चांगला या ठिकाणी आजपर्यंत वागत आलेलं आहे. आजपर्यंत आपल्या माध्यमातून समाज हिताचे निर्णय त्यांनी घेतलेले आहेत. निश्चित येणाऱ्या कालावधीमध्ये सत्तेमध्ये सहभागी करून घेण्याचं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. निश्चित ते आश्वासन पूर्ण करतील. त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये माझ्या घरातला, माझ्या परिवारातला पोरगा आणि पोरगी देखील, माझा बांधव आणि भगिनी देखील या ठिकाणी नटणार आहे. या ठिकाणी ते देखील नटणार आहे. मात्र माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण भविष्यामध्ये नटणारच आहात. मात्र नटण्यापूर्वी थोडस आता आपल्याला या अधिवेशनासाठी झटावं लागेल. निश्चित जो झटेल तो भविष्यामध्ये नटेल. त्यामुळे टेन्शन नाही. माझ्या आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण सर्वजण खूप दुरून आलात, बरंच काय बोलणं गरजेचं होतं. मात्र वेळेअभावी आणि वातावरण थोडस गाठा वाढत चाललंय. निश्चित ते वाढत असताना आमचे कैलास भाऊ मात्र या ठिकाणी जोरदार त्यांनी बॅटिंग केली. अगदी सविस्तर असं त्यांनी मार्गदर्शन केलेलं आणि सुरुवातीला त्यांनी मार्गदर्शन करत असताना या ठिकाणी अधिवेशनाचं अध्यक्षपद माझ्याकडे देण्याचं त्यांनी या ठिकाणी घोषित केलं. निश्चित मगाशी राज्यकारिणीचा निर्णय झाला. मात्र माझी विनंती आहे, मी या ठिकाणी जाहीरपणे विनंती करेन की या अधिवेशनाचं अध्यक्षपद हे माझ्याऐवजी कैलास भाऊ खंदारे यांनी भूषवावं आणि ते भूषवतील. आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये तो ठराव इथं मान्य केला. इथं काही लोकांच्या मध्ये तो ठराव त्यांनी पास केला. 5, 25, 50 लोक होते राज्य कार्यकारिणीचे. तिथं तो ठराव पास केला. मात्र आपल्या सगळ्यांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी कैलास दादा खंदारे यांच्या नावाला मंजुरी दिली. निश्चित येणारं अधिवेशन हे ऐतिहासिक रेकॉर्ड ब्रेक असं अधिवेशन असेल. निश्चित या राज्यातल्या प्रत्येक तालुक्यातला, प्रत्येक गावातला, प्रत्येक जिल्ह्यातला हटके आगळा वेगळा मांग या ठिकाणी येणार. तो वाजत गाजत नाचत त्याला या ठिकाणी आणायचंय. निश्चित राज्यातल्या प्रत्येक भागातला मांग या ठिकाणी येणार आहे. मात्र त्याचबरोबर तुम्हाला सांगतो, तेलुगू बोलणारा मांग देखील इथे येणार आहे, कन्नड बोलणारा मांग देखील इथे येणार आहे, गुजराती बोलणारा मांग देखील इथे येणार आहे, अगदी छत्तीसगडी भाषा बोलणारा देखील मांग इथे येणार आहे आणि हिंदी भाषा बोलणारा देखील मांग या ठिकाणच्या अधिवेशनाला एक आगळं वेगळं स्वरूप या अधिवेशनाचं असणार आहे. बांधून तुम्हाला सांगतो, केवळ शहरात नाही, एखाद्या विभाग किंवा राज्यात नाही, तर देशभरामध्ये या अधिवेशनाची चर्चा होणार आहे. निश्चित तुम्हाला सांगतो, ऐतिहासिक आणि रेकॉर्ड ब्रेक अशा पद्धतीचं हे अधिवेशन होणार आहे. मात्र तुम्हाला सांगतो, अधिवेशन सारखी होत नाही. जवळजवळ 30 ते 40 वर्षाच्या अंतरानंतर आपलं अधिवेशन होतंय. मातंग समाजाचं अधिवेशन होतंय. तुमच्या माझ्या भावी पिढीचं ते अधिवेशन होतंय. आणि ते अधिवेशन होत असताना तुम्हाला प्रत्येकाला एक कळकळीची आणि नम्र विनंती, जिथं जमल, जसं जमल, आत्तापासून जी तारीख डिक्लेअर होईल त्या तारखेपर्यंत कार्यक्रम होईपर्यंत प्रत्येकाने योगदान द्या. योगदान तुम्हाला अगदी ज्या स्वरूपाचं देता येईल त्या स्वरूपाचं योगदान द्या. तुम्ही बैठका घ्या, मिटिंगा घ्या. ज्याला वाटलं माझ्याकडं 4 पैसे जास्त आहेत, मला द्यायचे, काहीतरी मदत करायची, त्यांनी फोन करा भाऊला, किंवा आपण त्या संदर्भात समिती नेमली, त्यांना फोन करा, भाऊ माझ्याकडे 1000 रुपये, हे 1000 रुपये राहू द्या. कुणाला वाटलं मला पोस्टर काढायचे, मला संपूर्ण राज्यामध्ये तुमचा फोटो टाका, द्या पोस्टर पाठवून. तुम्हाला जे काय वाटतं त्या पद्धतीने या अधिवेशनासाठी आपण सहकार्य करा. येत्या 2 दिवसामध्ये ती तारीख जाहीर होईल. आपण या ठिकाणी खूप दुरून आलात, प्रचंड एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये आणि अडचणी असताना सुद्धा आपण आजच्या बैठकीला आलात. अनेक पदाधिकारी काही मार्गामध्ये होते, काहींना अडचणी आल्या, त्यामुळे ते थांबल्यात. निश्चित त्यांच्यापर्यंत हा निरोप जाईल. आपणही इतरांना निरोप द्या. आणि इथून जात असताना मात्र आतापासूनच या अधिवेशनाच्या संदर्भामध्ये एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी एक अधिवेशन हे होणार आहे. निश्चित भविष्यात कधीतरी एक धरून चाला की 50 वर्षांनी मित्र असणार नाही, आपल्यातले किती लोक असतील तेही माहित नाही. मात्र धरून चाला की 50 वर्षांनी जेव्हा केव्हा मातंग समाजाचा इतिहास लिहायचा कोणीतरी एखादा साहित्यकार, एखादा लेखक बसेल की आता मातंग समाजाचा इतिहास लिहायचा आहे. निश्चित तुम्हाला सांगतो, अखंड सगळा मातंग समाजाचा इतिहास लिहित असताना आम्ही जो प्रवास आजपर्यंत या लवचिक शक्ती सेनेच्या माध्यमातून केलेला आहे, तो प्रवास त्याला सुवर्ण अक्षराने त्याला नोंद केल्याशिवाय तो इतिहास पूर्ण होणार नाही. बांधून तो इतिहास पूर्ण होणार नाही. निश्चित
आज या ठिकाणी एक यशस्वी अशी महाबैठक, राज्यस्तरीय महाबैठक या ठिकाणी पार पडली. पुनश्च एकदा कैलास भाऊ सहित सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आजचे आयोजक, एकाचं नाव घेऊन या ठिकाणी इतरांची नाव हे करण्यापेक्षा सर्वच जे काय आयोजक आहेत प्रचंड मेहनतीने प्रत्येकाने या ठिकाणी भाऊ इथं रात्रीच्या 2-2, 3-3 वाजेपर्यंत या 2-3 दिवसामध्ये, आता आज मला वाटतं नेमकी आजच थंडी कमी आहे का, मी जास्त बोलायला लागलो म्हणून मी जरा झालं काही कळा नाही. मात्र याच्यापेक्षा जास्त थंडी काल होती, परवा होती. आम्ही मागच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी मी जागा बघायला आलो, त्यावेळेस मी सांगितलं होतं की जास्तीत जास्त 4 वाजेपर्यंत. अमोल भाऊंना मी सांगितलं होतं, नितीन भाऊ आहे त्यांनाही सांगितलं होतं की 4च्या आत एक ग्राउंड खाली झालं पाहिजे. कारण मी इथं ताई 4ची थंडी बघितली, 5ची थंडी बघितली, 6ची थंडी बघितली. 6 वाजता मी इथून जाताना प्रचंड थंडी होती, अगदी बरोबर पडले सर. आता मला तेवढं जाणवा नाही ना, आता तुम्हाला इथं समोर बसलेला मी म्हटलं होतं की 4च्या झालं पाहिजे. मात्र निश्चित या ठिकाणी एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी एक महाबैठक झाली. थोडासा वेळ तुमचा माझा गेलाय, जास्तीचा वेळ गेलाय. मात्र निश्चित तुम्ही आम्ही प्रत्येक जण या ठिकाणी जात असताना एक समाधानाने की जाताना आम्ही काय घेऊन चाललोय, तर या ठिकाणी असे निर्णय झालेत. आणि आणखी एक मातंग समाजाचा इतिहास आम्ही घडवणार आहोत, तो म्हणजे येणाऱ्या या अधिवेशनामध्ये, राष्ट्रीय अधिवेशनामध्ये आम्ही तो इतिहास घडवणार आहोत. एक संख्येचा इतिहास या देशाला बी दिसू द्या, या राज्याला दिसू द्या, या शहराला दिसू द्या की मांग काय असतो, मांग काय शीज असतो. मांगाची आपली सगळी यात्रा जत्रा आपण त्या ठिकाणी भरूया. आम्ही वर्षामध्ये 3-4 यात्रा करतो, अनेक देवादेवीला जातो, बकरं घेऊन जातो, कोंबडं घेऊन जातो. ही यात्रा तुम्हाला फुकटमध्ये करायची. इथं काही कोंबडं बी आणायचं नाही आणि बकरं बी आणायचं नाही. एक यात्रेसारखं स्वरूप या ठिकाणी आलं पाहिजे. निश्चित अशा पद्धतीने आपण प्रत्येकाने तयारी करा. मी याच माध्यमातून तमाम राज्यभरातील आणि इतरही राज्यातील माझ्या कुळातील माझ्या समाज बांधवांना, भगिनींना कळकळीचा हात जोडून नम्र विनंती करतो. अनेकांसाठी अनेक वेळा आम्ही गेलो, अनेक वेळा आम्ही वेळ दिलेले, अनेक आम्ही कष्ट घेतले. मात्र एक दिवस फक्त या अधिवेशनासाठी द्या. निश्चित तुम्हाला सांगतो, येणाऱ्या पिढ्यानपिढ्याचं भविष्य या अधिवेशनाच्या माध्यमातून आपण सुखकर केल्याशिवाय राहणार नाही. त्यांचा निश्चित या आपण प्रत्येकाने विचार करावा, त्या पद्धतीने इथून प्रसार करावा. निश्चित आज आपण या ठिकाणी आलात, बराच वेळ थांबलात, परत मलाही या ठिकाणी ऐकणं सहन केलं, त्याबद्दल आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय लवजी. शक्ती सेनेचा धन्यवाद भाऊ. शक्ती सेनेचा विष्णु भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. विष्णु भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जय लहूजी, जय लहूजी, जय लहूजी, जय लहूजी. आपण एक निवडक 2-3 नियुक्त्या घेतोय. सन्माननीय विलासरावजी मांडवत भाऊ एक